तुमच्या शरीरामध्ये येणारी कमजोरी, अशक्तपणा, रक्त कमीचा प्रॉब्लेम, वाढलेली बीपी, शुगर हे कमी करण्यासाठी दररोज सकाळी उपाशी पोटी एक मुठभर ही वस्तू खावी असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सांगितलेलं आहे। जरी एक गोष्ट मुठभर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला काजू, बदाम, मटण, अंडे काहीच खाण्याची गरज नाही। फक्त 2 ते 3 दिवसामध्ये शरीरामध्ये असणारी कमजोरी, चक्कर येणं, रक्ताची कमतरता, रक्तामध्ये वाढलेले शुगर, कोलेस्ट्रॉल, बीपीचा प्रॉब्लेम, हात दुखणे, पाय दुखणे, गुडघेदुखी, डोळ्यांचे आजार सर्व काही बरे होतीलच, पण चेहऱ्यावर तजेलदारपणा येऊन तुमचा चेहरा अगदी चमकदार होईल। हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होऊन रक्तातील हिमोग्लोबिन लेवल वाढून तुम्हाला येणारी कायमची सुस्ती, कायमचा थकवा हा कायमचा मित्रांनो निघून जाईल। फक्त ही वस्तू मुठभर सकाळी भिजवून तुम्हाला खायला लागणार आहे। ही वस्तू खाल्ली का तुम्हाला काजू, बदाम, पिस्ता अशा महागड्या वस्तू खाण्याची अजिबात गरज नाही। अंडे, मटण, चिकन, मच्छी यापेक्षा 10 पट यामध्ये ताकद आहे मित्रांनो। या गोष्टीमध्ये दुधापेक्षा 100 पट याच्यामध्ये गुण जास्त आहेत। ही फक्त खाण्याची पद्धत माहिती पाहिजे। सकाळी उपाशी पोटी मुठभर तुमच्या वयानुसार ही वस्तू तुम्हाला खायची आहे। म्हणजे तुमचं वय 40 असेल तर तुम्हाला इतकी ग्रॅम ही वस्तू खायची आहे। तुमचं वय 50 असेल तर तुमच्यासाठी वेगळी पद्धत आहे। 70 वय असेल तर तुमच्यासाठी वेगळं, 60 वय असेल तर वेगवेगळ्या वयानुसार आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता ही वस्तू तुम्हाला खायला सांगितली आहे। जर ही वस्तू तुम्ही खाल्ली तर आयुष्यभरात कुठलाही आजार तुमच्या अंगाला शिवत नाही। ही वस्तू प्रत्येक घरामध्ये असते, फक्त खाण्याची याची थोडीशी पद्धत वेगळी आहे। ही जर तुमची पद्धत वेगळी बदलली आहारामध्ये लगेच याचे मित्रांनो तुम्हाला फायदे दिसायला लागतात। 2 ते 3 दिवसामध्येच तुमच्या शरीरात इतका परिणाम जाणवतो की तुम्हाला आश्चर्य झाल्या वाचून राहत नाही। तर व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की उपाशी पोटी कोणती अशी गोष्ट आहे की ती जर तुम्ही खाल्ली तर खाताक्षणी शरीरातील भरपूर प्रॉब्लेम लगेचच दूर होतात, आजारांचं नामोनिशान संपून जातात। कॅन्सर सारख्या आजाराला देखील लढण्याची ताकद तुमच्या शरीरात निर्माण होते, लगेचच रक्त वाढायला सुरुवात होते, शरीरातील कमजोरी दूर होते, बीपी, शुगर कंट्रोल राहायला सुरुवात होते, हार्ट अटॅकचा धोका कमी होतो। तर बघा ही वस्तू नेमकी कोणती आहे। थकवा, कमजोरी, रक्त कमी 2 दिवसात गायब हे खावे। तर बघा आजकाल लोकांना दवाखान्याचा खर्च परवडत नाही, कारण एकदा का आपण दवाखान्यात गेलो की साधं अंगाला जरी डॉक्टरनं हात लावलं तर डॉक्टर 1000 ते 2000 रुपये बिल करतो। त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला अशा काही गोष्टी सांगितलेत की ज्यामुळे तुमचा दवाखान्याचा खर्च कमी होऊ शकतो, ज्यामुळे तुमचं आरोग्य सुधारू शकतं। आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेली ही घरगुती अशी वस्तू आहे की जी डॉक्टरांनी सांगितलेल्या एका ठराविक वेळेला जर तुम्ही खाल्ली तर अंड्या, मटणापेक्षा 10 पट जास्त ताकद तुमच्या शरीराला मिळणार आहे। ही वस्तू खाल्ल्यावर काजू, बदाम, पिस्ता खाण्याची तुम्हाला गरज नाही, महागडे टॉनिक खुराक सुद्धा घेण्याची गरज नाही। आरोग्याचा एक ना एक प्रॉब्लेम आता तुमच्या शरीरामधील सॉल्व या ठिकाणी होणार आहे। ब्लड शुगर तुमच्या शरीरामधील जे वाढलेलं असेल तर ते सुद्धा मित्रांनो कमी व्हायला आता सुरुवात होणार आहे। कमजोरी जाणवत असेल, तुमचे पाय दुखत असतील, डोळ्यांचे आजार असतील, त्वचा निस्तेज झाले असेल, हृदयासंबंधी आजार असतील किंवा तुम्हाला निरोगी राहायचं असेल तरी देखील मित्रांनो या वस्तूचा तुम्ही वापर करू शकता। तर बघा कोणती वस्तू आहे तुम्हाला खायची आहे, लगेच बघा इंटरनेट अले बंबाट आगी लगेच बघा। तर मित्रांनो या ठिकाणी कोणती वस्तू आहे लगेचच तुम्हाला आता सांगणार आहे। तर बघा आता यामध्ये तुम्हाला 3 वस्तू एकत्र भिजू घालायच्या आहेत। आता 3 वस्तू ज्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच मित्रांनो, त्यामुळे घाबरून जाण्याची कोणतीही गरज नाही। खूप कमी स्वस्तात हा उपाय मित्रांनो तुम्हाला करायचा आहे। 3च दिवसात याचा रिझल्ट तुम्हाला आता दिसणार आहे। तर यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला लागेल 3 गोष्टी, त्यापैकी पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, पण त्याआधी मित्रांनो या तिन्ही ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला एकत्र मिसळून एका ठराविक वेळेला खायचे आहेत। जर करता एक जरी वस्तू यामध्ये मिक्स करायची राहिली तर तुम्हाला याचा काहीच फायदा होणार नाही। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन बघायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 अशा वस्तू या ठिकाणी आता सांगत आहे ज्या तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही मिक्स करायचे आहेत आणि त्यामध्ये एक प्रकारची त्यामध्ये तुमच्या घरामध्ये मिळणारी तयार केलेली घरामध्ये पावडर मिक्स करायची आहे। मित्रांनो कोणताही तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्हाला कुठेही मेडिकलमध्ये जाऊन ही पावडर आणायची नाही, तुमच्या घरामध्ये जी पावडर असते तुम्हाला माहित नसतं, परंतु याबद्दल पावडरबद्दल तुम्हाला कोणतीही कल्पना नसते।
हे तिन्ही पदार्थ तुम्ही मिक्स करायचे आहेत. त्यावरती एक पावडर टाकायची आहे आणि एका ठराविक वेळेला तुम्हाला हे खायचं आहे. हे खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामधील थकवा असेल, कमजोरी असेल, BP असेल, शुगर असेल, गुडघे असतील तुमचे दुखत असतील, कंबर तुमची दुखत असेल, शरीरामधील रक्त जर तुमच्या शरीरामध्ये जर या ठिकाणी मित्रांनो कमी जर रक्त झाला असेल, तुमचे हाडे ठिसूळ झाले असतील, तर सर्व आजारावर जालिम उपाय आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सांगितला आहे. तर बघा या ठिकाणी 3 पदार्थ तुम्हाला सांगणार आहे. तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला आता मिक्स करायचे आहेत. एक जरी पदार्थ यामध्ये चुकून जर विसरला तर मित्रांनो तुम्हाला फायदा होणार नाही. हे तिन्ही पदार्थ मिक्स करायचे आहेत. यावरती एक प्रकारचं म्हणजे तुमच्या घरातीलच एक पावडर टाकायची आहे. ती पावडर टाकल्याशिवाय याचा तुम्हाला फायदा होणार नाही. सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी फक्त तुम्ही लक्ष देऊन 2 मिनिटे फक्त हा व्हिडिओ बघायचा आहे. तर बघा आता बघा पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे मूग. आता बघा मूग तुम्हाला अखंड मूग त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आता लागणार आहे. तर हे जे मूग आहे तर ते मुगाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का बघा की मूग जे आहे तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं फायबर असतं, ज्यामुळे तुमचं जे पचन असतं तर ते या ठिकाणी मित्रांनो लगेच सुधारतं. मेटाबॉलिझम म्हणजेच पचनक्षमता बूस्ट होते. शरीरात गॅस आणि पाचन संबंधी जे आजार आहेत तर ते लगेच बरे होतात. त्यातल्या त्यात आपण मुगाला मोड आलेले त्या ठिकाणी वापरणार आहे. पण सर्व एकत्र कसं करायचं बघा. दुसरी गोष्ट बरोबर तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. दुसऱ्या गोष्टीबरोबर तुम्हाला कसं एकत्र करायचं फॉर्म्युला तुम्ही समजून घ्यायचा. घेतला नाही तर मुगाचे बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही. तर बघा याचा फायदा आहे की मोड आलेले मूग खाल्ल्याने तुमचं वय वाढणे किंवा वृद्धत्व जे आहे म्हणजे चेहऱ्यावर सुरकुते आलेले असतील, तुमचं वय वाढवून दिसत असेल तर ते दूर होतं. तुमचं वय दिसून येत नाही. वजन देखील कमी होऊ लागतं. तुमच्या रक्तामध्ये असणारी साखरेची पातळी देखील लगी कमी करण्यास हे मूग मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन A असल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या संदर्भात आजार, डोळ्यांची जी क्षमता आहे तर ती देखील मित्रांनो डोळ्यांना जर कमी दिसू लागला असेल तर लगेचच वाढायला सुरुवात होते. त्यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत असतं. आता हे मित्रांनो एकत्र कसं करायला लागेल बघा. पण तत्पूर्वी दुसरा पदार्थ जो याच्यामध्ये लागणार आहे तर तो बघा सांगतो. सगळं मिक्स करून तुम्हाला करायचं आहे. मुठभर तुम्हाला दररोज खायचं एक ठराविक वेळेला. बघा आता दुसरा पदार्थ लागेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बघा हरभरे. आता हरभऱ्यामध्ये जबरदस्त त्या ठिकाणी मित्रांनो गोष्टी असतात. तर ती म्हणजे फायबर, कॅल्शियम, प्रोटीन, त्यानंतर विटॅमिन्स आणि मिनरल्स. आता हे देखील मित्रांनो आपल्याला भिजवून एक प्रकारची आता या घरातील आपल्या पावडर त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामधील पावडर असते तर ती पावडर त्यावर मिक्स करून तुम्हाला आता खायचे आहे. अजून एक पदार्थ राहिला आहे मित्रांनो तर तो तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि त्यानंतर कोणती पावडर तुम्हाला तिन्ही पदार्थामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि कोणत्या वेळेला खायचं आहे हे सर्व तुम्हाला 1 मिनिटच्या आतमध्ये समजणार आहे. त्यामुळे तुम्ही मित्रांनो व्हिडिओ हा पूर्ण बघणं तुमच्या फायद्याचं या ठिकाणी मित्रांनो ठरणार आहे. तर आता बघा या ठिकाणी तुम्हाला दुसरा पदार्थ आता सांगत आहे तो म्हणजे मित्रांनो हरभरा. आता हरभरामध्ये आयर्न, फॉस्फरस या ठिकाणी मित्रांनो भरपूर प्रमाणात मिळतं. तर दुसरा पदार्थ बघा. Hi, it's Joe from Mr. Antenna again. As you know, प्रमाणात मिळतं. तर दुसरा पदार्थ बघा. तर मित्रांनो या ठिकाणी बघा दुसरा पदार्थ आता तुम्हाला सांगितलाय की हरभरा. यामध्ये काय मिळतं आयर्न आणि फॉस्फरस मिळतं, ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन तुमचं वाढतं. सुस्ती तुमची, थकवाई निघून जातं. तुम्ही कायम एनर्जेटिक म्हणजेच ऊर्जेयुक्त राहता मित्रांनो. दिवसभर एक वेगळी स्फूर्ती तुमच्या शरीरामध्ये राहते. फ्रेशनेस राहता. रक्तामध्ये वाढलेले ब्लड शुगर देखील कंट्रोल करते. मोड आलेले हरभरे शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा वाढली असेल तर ते देखील मित्रांनो जबरदस्त रीतीने कमी करते. तुमचा डायबेटिक पेशंट असेल तर याच्यासाठी खूप जबरदस्त मित्रांनो हा उपाय आहे. बघा तिसरा पदार्थ लागणार आहे शेंगदाणे. होय मित्रांनो शेंगदाणे कदाचित तुम्हाला वाटेल की तेलकट पदार्थ आहे, परंतु आता तुमच्या शरीरामध्ये जो प्रॉब्लेम आहे तर तो मित्रांनो आता तुम्हाला नीट होणार आहे. मित्रांनो तुम्हाला तेलकट वापरत असेल म्हणजे तेलकट शेंगदाणे आहे असं वाटत असेल तर मित्रांनो तसं नाही आहे. शेंगदाणे एक विशेष पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही दोन्ही पदार्थ म्हणजे हरभरा आणि मुगासोबत त्या ठिकाणी एकत्र करून जर खाल्ले तर तुम्हाला काजू बदामपेक्षाही 10 पट फायदे या ठिकाणी मिळू शकतात. तर बघा या ठिकाणी आता सांगतो की शेंगदाणे हे आपल्याला भिजत घालून दुसऱ्या दिवशी जर खाल्ले तर शरीराला त्या ठिकाणी सगळ्यात जास्त फायदा होतो. शेंगदाण्यामध्ये बघा त्या ठिकाणी कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन E आणि हेल्दी फॅट्स आढळतात. आता या 3 गोष्टी एकत्र कशा करायच्या आहेत हे सांगणार आहे. पण त्याआधी शेंगदाण्याने
फायदा असा होतो की पचन क्षमता तुमची सुधारते. तुम्ही कितीही चांगलं खाल्लं पण ते व्यवस्थित पचलंच नाही तर ते शरीराला लागत नाही आणि फायदे होत नाहीत. त्यामुळे उपाशीपोटी शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे आहेत. याने वजन कमी होतं, वारंवार भूक लागत नाही, स्नायू मजबूत होतात. शेंगदाणे जबरदस्त स्नायू तुमचे स्नायू मजबूत करत असतील तर तुमच्या स्नायूला मजबूत करायचं असेल तर तुम्ही शेंगदाणे या ठिकाणी मित्रांनो खाऊ शकता. हृदयासाठी तुमच्या प्रचंड फायदेशीर आहे. तर तसेच मेटाबॉलिझम म्हणजे पचन क्षमता ही बूस्ट या शेंगदाण्यामुळे होते. मेंदूसाठी फायदेशीर आहे. बदामापेक्षाही चांगले फायदे या शेंगदाण्यामुळे मिळतात. तर बघा, हरभरा मूग या दोन्ही गोष्टीबरोबर तुम्हाला भिजवून शेंगदाणे या ठिकाणी खाल्ल्याने तुमची त्वचा आणि केसांचा देखील या ठिकाणी मित्रांनो आता तुम्हाला प्रॉब्लेम जो आहे तर तो सॉल्व्ह होतो. मग आता पाहूयात की या तिन्ही वस्तू ज्या आहेत, मूग, हरभरा आणि शेंगदाणे, या तिन्ही गोष्टी ज्या आहेत तर एकत्र करून खायचे आहेत. तर ते साधारणपणे आपल्याला मूठभर म्हणजे एक असं गृहीत मूठभर म्हणजे अंदाजे आपण या ठिकाणी गृहीत धरूया की 100 ग्रॅम या ठिकाणी वस्तू खायचे आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला मूग, त्यानंतर हरभरे आणि त्यानंतर शेंगदाणे या तिन्ही गोष्टी एकत्र करून आपल्याला या ठिकाणी आता घ्यायच्या आहेत. त्या पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि 5 ते 6 तास फुल्ल पाण्यामध्ये आपल्याला भिजू घालायचे आहेत. भिजल्यानंतर पाणी बाजूला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या सुती कापडामध्ये हे मिश्रण जे आहे तर ते मिश्रण तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही 4 ते 5 ते 6 किंवा 4 ते 5 तास त्या ठिकाणी तुम्हाला ते बांधून ठेवायचं आहे. भिजवलेले जे काय असेल ते मटकी, त्यानंतर तुम्हाला सांगतो हे आपलं मूग आणि जे काय असेल ते तुमचं मूग, शेंगदाणे आणि जे काय असेल ते मोड आल्यावर तुम्ही करायचं आहे. तर हे ठेवल्यानंतर जिथपर्यंत तुम्ही ठेवायचं आहे तोपर्यंत मूग आणि हरभऱ्यांना मोड येत नाही. कदाचित मित्रांनो या ठिकाणी 12 तास देखील लागू शकतात. पण उदाहरणार्थ तुम्हाला जर उद्या खायचं असेल तर 24 तासाच्या आधी प्रक्रिया चालू करायची आहे. म्हणजे मोड येण्यासाठी कडधान्यांना आधी 24 तास तुम्हाला त्या ठिकाणी भिजू घालायचं आहे. आता तुम्ही एकदाच करून बघा, ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. म्हणजे आता भिजवून तुम्ही फडक्यामध्ये बांधून ते ठेवू शकता. त्याला सर्व मोड आल्यानंतर हे सर्व तुम्हाला काढायचं आहे. कांदा, टोमॅटो, एक लिंबू याच्यामध्ये लागणार आहे. टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे, कांदा देखील बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर आता हे मिश्रण आहे ते मोड आलेले बघा, मूग, हरभरे, शेंगदाणे, बघा मूग, हरभरे, शेंगदाणे हे भिजवलेले तिन्ही त्या ठिकाणी एकत्र तुम्हाला भिजवलेलं जे आहे तर ते या ठिकाणी मित्रांनो आता तुम्हाला लगेचच घ्यायचं आहे. तसेच बघा याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी कांदा, टोमॅटो चिरलेला जो आहे तर तो टाकायचा आहे. कोथिंबीर तुम्ही घालू शकता. यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे. जे तुम्हाला काळं मीठ, सैंधव मीठ जे आहे तर याच्यामध्ये ते टाकायचं आहे. हे टाकून मिक्स करून तुम्हाला बघा यामध्ये एक पावडर टाकायची आहे. ती पावडर म्हणजे मित्रांनो तुमच्या मिक्सरमध्ये 4 बदाम, 4 काजू, 2 पिस्ता मिक्सरमध्ये बारीक पावडर मित्रांनो त्याची आता तुम्हाला बारीक पावडर करून घ्यायची आहे. आणि ही पावडर आता हे सर्व तयार जे झाले त्यावरती मिक्स करायचं आहे. त्यानंतर रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही हे खायचं आहे. हे खाल्ल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये रक्तप्रवाह वाढेल, हिमोग्लोबिनची मात्रा वाढेल, रक्तातील साखर वाढेल. तर बघा म्हणजे रक्तातील साखर जी वाढलेली असेल तर ती लगेच कमी होण्यास मदत होईल. पचन क्षमता सुधारेल. याचा सगळ्यात जबरदस्त फायदा असा आहे की एवढा सगळा फायदा होऊन देखील तुमचं वजन कमी होतं. याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. जर बघा सकाळी लवकर तुम्ही हे खाल्लं तर बघा उपाशीपोटी तर तुम्ही हे खाल्लं तर दिवसभर पोट भरल्यासारखं वाटतं. पॉझिटिव्ह एनर्जी जबरदस्त तयार होते. तुम्हाला दिवसभर भूकही लागत नाही. त्यामुळे तुम्ही अवांतर अतिरिक्त आहार घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे तुमचं सकाळी उपाशीपोटी जर हे खाल्लं तर हे खाल्ल्यामुळे जबरदस्त फायदे याचे होतात. सर्वात स्वस्त आणि मस्त या ठिकाणी मिळणारा घरगुती नाश्ता देखील आपण याला म्हणू शकतो, जो तुमच्या आरोग्यासाठी खूपच चांगला आहे. वडापाव, भजी असं तेलकट पदार्थ, पित्त होणारे असे पदार्थ खाण्यापेक्षा मित्रांनो हा आहार तुमचा नाश्ता म्हणून तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे तुमचे शरीर एकदम निरोगी राहण्यास मदत होईल. तर मित्रांनो तुमच्या आरोग्यासाठी अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन